नमस्कार. मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकठोक. मित्रो, 3 राज्यांच्या निवडणुकांचा निकाल जेव्हा काँग्रेसच्या विरोधात लागला तेव्हा काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे विचारमंथनाला सुरुवात झाली. हे विचारमंथन त्या राज्य पातळीवर सुरू असतानाच ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे जे काही सल्लागार आहेत त्या सगळ्या सल्लागारांनी प्रामुख्यानं ह्या गोष्टी थोड्या सिरियस घेतल्याचं दिसतंय. इंडिया फ्रंटची जी बैठक होणार होती ती बैठकसुद्धा लांबली आणि त्याचं कारण असं सांगितलं जाते की इंडिया फ्रंटमधलं काँग्रेसचं वजन थोडंसं कमी झालं, बार्गेनिंग पॉवर त्यांची कमी झालेली आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये जे काही काँग्रेसच्या संदर्भात झालं त्याला काँग्रेसचं संघटन अंतर्गत कसं जबाबदार आहे हे सुद्धा हळूहळू बाहेर यायला लागलं आहे. अति आत्मविश्वास जसा कमलनाथला मध्य प्रदेशात भोवला तसा अंतर्गत वाद हा राजस्थानमधल्या पायलट आणि गेहलोत यांना भोवला. छत्तीसगडमध्ये बघेल थोडे अति आत्मविश्वासात राहिले की पुन्हा आपण रिपीट होऊ, परंतु महादेव ॲपसारखे काही घोटाळे जे झाले त्या घोटाळ्यांचं कळत नकळतपणे त्या छत्तीसगडच्या सरकारवर परिणाम झाला. हे एकूणच सगळं वातावरण बघता काँग्रेस बॅकफुटवर आलेली आहे हे मात्र निश्चित आहे. आता महाराष्ट्रापुरतं जर आपण विचार केला तर सातत्याने वंचित बहुजन आघाडीचा एक मोठा फॅक्टर जो ऑलरेडी अनेक महिन्यांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीवर मोठ्या प्रमाणावर प्रहार करायला बाळासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केली आहे. कोणत्याही परिस्थितीत 2024 साली भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातलं सरकार मोदी-शहा सत्तेवर येऊ नयेत असं अनेक फॅक्टरना वाटते. त्यापैकी बाळासाहेब आंबेडकर हा महत्त्वाचा फॅक्टर आहे. बाळासाहेब आंबेडकरांना एका बाजूला भाजप आणि संघप्रणित सरकार याचा पराभव व्हावा, त्यांची हॅट्रिक होऊ नये असं वाटत असताना दुसऱ्या बाजूला मात्र इंडिया फ्रंटचे नेते जे बहुतांश विरोधी पक्ष एकत्रित आलेले आहेत ते पक्ष, त्यातला प्रामुख्यानं काँग्रेस आणि काँग्रेसचं महाराष्ट्राचं नेतृत्व आणि केंद्रातलं नेतृत्व या इंडिया आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना प्रवेश देण्यासाठी काहीतरी हातचं राखून ठेवून आतापर्यंत होते. परंतु या पराभवानंतर थोडे चांगले संकेत मिळायला लागले आहेत. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांसारखा नेता की जो लोकसभेच्या जवळपास 8 ते 10 मतदारसंघात आपल्या सीट्स पाडू शकतो इतका त्यांचा प्रभाव त्या 8 लोकसभा मतदारसंघात आहे अशी खरी जाणीव ज्यांना झाली, मग ते नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, बाळासाहेब थोरात असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, या सगळ्या माणसांना त्यांची जाणीव झाली आणि हळूहळू एक पॉझिटिव्ह अहवाल आपल्या पक्षांतर्गत पक्षाच्या मार्फत पक्षश्रेष्ठींना पाठवायला सुरुवात झाली. संकेत चांगले आहेत. जर बाळासाहेब आंबेडकरांसारख्या बहुजनांच्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा असलेल्या बलाढ्य व्यक्तीचा इंडिया आघाडीत जर समावेश झाला तर 100% अकोल्याची जागा ही ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांची निवडून येते आणि त्यांच्या वाट्यावर असणाऱ्या ज्या काही 2, 4, 5, 6 जागा येतील त्याहीसुद्धा निवडून येण्याची शक्यता आहे. पर्यायानं महाराष्ट्रामध्ये इंडिया फ्रंट विरोधी पक्षांची आघाडी मजबूत होईल आणि लोकसभेत तर उत्तम कामगिरी यांची होईलच, परंतु महाराष्ट्राच्या विधानसभेतसुद्धा वंचित बहुजन आघाडीसारखा मोठा प्रभावी फॅक्टर सोबत असल्यामुळे कदाचित या सत्ताधारी महायुतीचा पराभव करून महाराष्ट्र विकास आघाडी जी आहे ती ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित या पक्षाच्या आधारावर महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येऊ शकते अशा पद्धतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे. आंबेडकरांच्या बाबतीत अनेक लोकांचा परस्पर गैरसमज असतो, पूर्वग्रह दूषित ते असतात. म्हणजे त्यातला एक फॅक्टर असं सांगितलं जातो की ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर युती करताना एक मोठी लांबलचक यादी जागांची देतात. म्हणजे प्रत्यक्षात त्यांच्याशी कोणी कॉन्टॅक्ट करत नाही, त्यांच्या संपर्कात येत नाही, बोलत नाही, त्यांची एकूण स्ट्रॅटेजी काय आहे ते ऐकून घेत नाही. असं असतानासुद्धा काँग्रेसच्या प्रदेश स्तरावरचे अनेक नेते या पद्धतीच्या फुसक्या सतत सोडत असतात.
पुढ्या सोडत असतात. त्याच्यामुळे परस्पर गैरसमज वाढत जातात आणि हा दुरावा जो आहे धर्मनिरपेक्ष पक्षांच्या मतांचं ध्रुवीकरण होऊ नये यासाठी जी माणसं प्रयत्न करतात त्या माणसांचे प्रयत्न तोकडे पडतात आणि धर्मनिरपेक्ष शक्तींमध्ये दुरावा हा वाढत जातो आणि हाच दुरावा नेमका भारतीय जनता पक्षाला आणि एकूणच संघ आणि त्यांच्या सगळ्या मित्रांना आवडतो, तो आवश्यक वाटतो. परंतु असं आता होणार नाही अशी अपेक्षा वाटते, कारण बाळासाहेब आंबेडकर अधिकाधिक इंडिया फ्रंटच्या जवळ जाताना दिसतात. अगदी शरद पवारांसारखा व्यक्ती की ज्या शरद पवारांवर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर सतत टीका करत असतात, पण त्यांनीही व्यापक जनहित लक्षात घेता, महाराष्ट्राचं हित लक्षात घेता, देशाचं हित लक्षात घेता ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष इंडिया फ्रंटमध्ये आला तर माझी काही हरकत नाही. त्यांनी वारंवार भूमिका आधी जाहीर केलेली आहे की मी एकटा त्यात घटक नाही. जर काँग्रेस आणि महत्त्वाची सगळी पक्ष मिळून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेत असतील तर माझा एकट्याचा विरोध असण्याचं काही कारण नाही. आता हळूहळू हे अडथळे ज्या पद्धतीने बाजूला होत आहेत, जसे जसे हे अडथळे बाजूला होत आहेत, लोक पॉझिटिव्ह होत आहेत, सकारात्मक वातावरण निर्माण होते आहे आणि त्याचा परिणाम असा होतो आहे की बाळासाहेब आंबेडकरांचा इंडिया फ्रंटकडे जाण्याचा मार्ग अधिकाधिक जवळ होतो आहे. आणि आपल्या सगळ्यांची इच्छा आहे की निश्चितच एखाद्या महिन्यात ह्या घडामोडी घडो आणि ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा इंडिया फ्रंटमध्ये समावेश होऊ आणि अत्यंत ताकदवान हा इंडिया फ्रंट व्हावा, जेणेकरून 2024च्या निवडणुकीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदी शहा यांचं लोकांचं दिशाभूल करणारं सरकार याच्या वाट्याला हॅट्रिक येऊ नये या पद्धतीची आपण कामना करण्यात काहीच हरकत नाही. मित्रो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चित शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.